नमस्कार, मी प्रवीण अहिरे. लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेमध्ये आजचा नवीन निर्णय झालेला आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. पाहू शकता बघा, ह्या तारखेपर्यंत अर्ज मंजूर असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता बघा, तारीख देखील आलेली आहे. त्या तारखेपर्यंत जर तुमचे अर्ज ह्या ठिकाणी मंजूर झालेले असतील तरच तुम्हाला पैसे मिळू शकतील. अतिशय महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भात असणार आहे. सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे. सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. त्यानंतर पुढचे आणि अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. पैसे यायला देखील सुरुवात झाली. आता हे कोणते पैसे आहेत, किती रुपये येत आहेत आणि कोणाला येत आहेत त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जो काही नवीन निर्णय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो पाहूया. तर बघा, सर्वात अगोदर आपण पैसे यायला सुरुवात झाली त्याबाबतची महत्त्वाची माहिती पाहूया. लाडकी बहीण योजना जरंडीतील बहिणीच्या खात्यात रुपयात जमा. बघा, बँक खात्याच्या पडताळणीसाठी थेट मंत्रालयातून फोन देखील त्यांना आलेला आहे. ही जी बातमी आहे ती सकाळमध्ये आलेली आहे, 10 ऑगस्टची, म्हणजे आजचीच बातमी आहे. आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे. सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील मीनाबाई माधव मोहिते वय 38 यांना थेट मंत्रालयाच्या महिला व बालविकास विभागातून बुधवारी 7 तारखेला 1च्या सुमारास फोन आला आणि तुमच्या खात्यात लाडकी बहिणीच्या बँक खात्याचा तांत्रिक पडताळणीसाठी 1 रुपया टाकण्यात आला आहे, त्याची खात्री करून सांगा, असे त्या कॉलवरून सांगण्यात आले. म्हणजे तुमच्या अकाउंटला 1 रुपया आलेला आहे का, ती खात्री करून तुम्ही सांगा, असं पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी विचारण्यात आलं होतं. त्यानंतर पुढे बघा, तर बघा, सोयगाव तालुक्यात लाडकी बहीण पोर्टलवर 16,922 ऑनलाईन अर्ज दाखल झालेल्यापैकी तालुका समितीने 16,327 ऑनलाईन अर्जांना मंजुरी दिली. त्यापैकी 15,270 अर्जांना जिल्हाधिकारी पोर्टलवर मंजुरी देऊन ही नावे महिला व बालविकास सदस्य सचिव यांच्याकडे पाठवण्यात आली. बुधवारी दुपारी 1 वाजता मीनाबाई मोहिते यांना थेट मंत्रालयाच्या महिला व बालविकास विभागातून कॉल येऊन खाते तपासणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जरंडीच्या मीनाबाई जाधव मोहिते यांना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण ठरलेल्या आहेत. रक्षाबंधनाला पात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या खात्यावर 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वर्ग होणार आहेत. तर बघा, 17 ऑगस्टला तुमच्या अकाउंटवर 3,000 रुपये येणार आहेत. ठीक आहे. आता तांत्रिक पडताळणीसाठी 1 रुपया तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पाठवला गेला होता. म्हणजेच तुमच्या नाही, म्हणजेच काही निवडक माता भगिनी त्या महिलांच्या अकाउंटला या ठिकाणी 1 रुपया जो येतो तो त्या ठिकाणी पाठवण्यात आला होता. ठीक आहे. आता त्या निवडक माता भगिनींमध्ये तुम्ही देखील आहात का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याआधी काही निवडक महिलांच्या बँक खात्याची तांत्रिक पडताळणी बुधवारपासून सुरू करण्यात आली. यामध्ये जरंडी येथील एकमेव महिलेला 1 रुपयाचा बल्क पोस्टिंग संदेश येऊन बँक खात्यात पहिला 1 रुपयात जमा झालेला आहे, अशा पद्धतीची माहिती. त्यानंतर बघा, सोयगाव तालुक्यातील लाडकी बहीण योजनेचा पहिल्या टप्प्यात काम 100% पूर्ण झाले. तालुकास्तरीय समितीने 16,327 महिलांचे अर्ज वैध केले, तर 600 महिलांचे अर्ज अवैध ठरवले गेले. यापुढेही येणाऱ्या अर्जांची छाननी सुरू आहे. आता पुढील प्रक्रिया महिला बालविभाग सदस्य सचिव यांची आहे. पाहू शकता, मनीषा मेने तहसीलदार सोयगाव यांनी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे. त्यानंतर पुढे बघा, सोयगाव तालुक्यातील वैध अर्ज ठरलेल्या महिलांच्या खात्यात शासनाने 1 रुपया वर्ग करून बँक खात्यांची तपासणी सुरू केली आहे. ज्या महिलांच्या खात्यात 1 रुपया जमा होणार नाही त्यांची खात्यांची अडचण दूर करण्याच्या सूचना त्या खातेदार महिलेला त्या ठिकाणी देण्यात येतील, परंतु अद्याप पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध नाही. दीपक मेहत्रे, प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास सोयगाव. तर बघा, ज्या महिला आहेत, ज्या महिलांनी या ठिकाणी फॉर्म भरले आहेत लाडकी बहीण योजनेचे, परंतु त्या माता भगिनींच्या अकाउंटवर 1 रुपया जो आहे तो अगोदर पाठवला जाणार आहे. आता बघा, तो 1 रुपया जर जमा होणार नाही, त्यांची खात्यांची जी काही अडचण असेल ती दूर करण्याच्या सूचना त्या खातेदार महिलांना दिल्या जातील. मग त्यामध्ये काय अडचण असू शकते, एक तर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल किंवा बँक खाते चालू नसेल, अशा पद्धतीच्या ज्या काही अडचणीत त्या दूर करण्याच्या सूचना त्या महिलेला स्वतः कॉल करून त्या ठिकाणी सांगितल्या जाणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे तुमचे अर्ज कधीपर्यंत मंजूर झाले पाहिजेत, तर तुम्हाला 17 ऑगस्टला पैसे मिळतील, त्याची महत्त्वाची माहिती पाहूया. तर बघा, एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पालकमंत्री डॉक्टर खाडे म्हणाले की या योजनेअंतर्गत जिल्ह्यात दिनांक 9 ऑगस्ट रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 4,59,827 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 4,24,211 अर्जांना मान्यता दिलेली आहे. अंशतः अमान्य अर्ज 33,313 असून 2,303 अर्ज अमान्य आहेत. अंशतः अमान्य अशा अर्जातील त्रुटी प्रशासनाने संबंधितांना कळवलेल्या आहेत. संबंधितांनी त्या त्रुटींची पूर्तता तात्काळ करावी. या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील. बघा, 14 ऑगस्टपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर असतील, 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर होऊन शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील. ठीक आहे. आता हे बघा, या ठिकाणी बघा, ज्यांचे अर्ज मंजूर झाले ते त्या ठिकाणी लगेच शासनाला त्या ठिकाणी पाठवले जातात. जिल्हाधिकारी कडून त्या ठिकाणी शासनाला ते पाठवले जातात. तर जे काही अर्ज शासनाला पाठवले जातील 14 ऑगस्ट अखेरपर्यंत
त्याच अर्जांना पैसे मिळणार आहेत 17 तारखेला. ठीक आहे, त्याच अर्जांना, त्याच माता भगिनींना ह्या ठिकाणी 17 ऑगस्टला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. ज्यांचे 14 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर नसतील त्यांना पैसे यावेळी 17 ऑगस्टला मिळणार नाहीत. त्यांना पैसे जे आहेत ते पुढे मिळणार आहेत. पुढे म्हणजे केव्हा, तर त्यांना डायरेक्टली सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, सप्टेंबरमध्ये किती मिळतील, तर ज्या महिलांच्या ऑगस्टमध्ये अर्ज भरलेले आहेत, ऑगस्टमध्ये मंजूर झालेले आहेत, त्यांना एकूण 4,500 रुपये मिळतील सप्टेंबरमध्ये. ठीक आहे, आणि ज्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत भरलेले असतील त्यांना देखील सप्टेंबरमध्ये 4,500 रुपये मिळणार आहेत. 17 ऑगस्ट रोजी कोणाला पैसे मिळतील, तर ज्यांचे अर्ज 14 ऑगस्टपर्यंत मंजूर असतील त्या महिलांना या ठिकाणी 17 ऑगस्टला पैसे मिळणार आहेत. 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला डायरेक्टली जमा होणार आहेत DBTच्या माध्यमातून. जसेच पैसे यायला सुरुवात होईल सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला पण लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पण शेअर करून टाका. आपण पुन्हा एकदा भेटूया लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.